जो विचार केला मी इन्कम म्हणून केलंच नव्हतं. आपल्याला ऑर्केस्ट्रा करायचा 300 करू 400 सर्व पैसे एका ठिकाणी जमा व्हायचे. म्हणजे एक जिद्द होती है ना. पैसे किती मिळतात हे महत्वाचं नव्हतं, बस आपल्या मनात आहे आणि त्या तुम्हाला प्रमाण वाढवायचं. बिलकुल. आणि ते तुम्हाला यश पण मिळालेलं आहे. आणि मग हे ऑर्केस्ट्रा करायचं म्हणजे स्वतःमध्ये पण गाणं आवड असणं आणि गाणं गाता येणं या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. गाणं ऐकायला मला पण आवडतं आहे ना. टेप लावून दिला, टीव्ही लावून दिला की मला गाणं ऐकायला मिळतं. पण ऑर्केस्ट्रा करणे म्हणजे गायक असला पाहिजे. तर तुम्हाला पण गाणे गायची आवड होती का आणि ती नेमकी कोणत्या वर्षापासून होती की उपजतच होती? सुरुवातीपासून आवड होती गाण्याची. अच्छा. तर असे काही गाणे असतील की तुम्ही ते वारंवार गुणगुणत असाल? जसं मी मगाशी आपण इथे मनमोकळेपणाने इतर दादा लोकांशी बोलत होतो, तर एक बोलता बोलता तुम्ही म्हणाले होते गणपतीजवळ गाणे म्हणायचं, मग काहीतरी 10-20 रुपये द्यायचे, मग मी आवडीने पुन्हा म्हणायचं, मग माझी गाण्याची आवड वाढत गेली, मग मला पुन्हा पैसा मिळत गेला. तर नेमका हा प्रवास करताना तुमच्या आवडीचे तुम्ही कोणते गाणे म्हणायचे हे आम्हाला सांगा. त्यावेळेस आम्ही पैसे मिळायचे हा उद्देशच नव्हता. अच्छा. मला गाणं मनाला मिळालं पाहिजे. हा, म्हणजे तो छंद होता म्हणून. छंद होता. गाणं मिळाल्यानंतर लोक 25 पैसे 50 पैसे देत होते. म्हणजे लोकांना आवडायचं ना. कला ही व्यक्तीच्या हृदयापर्यंत जायला पाहिजे आणि ते हृदयापर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे आमचे जे संगीत मंडळाचा आजीवन सदस्य आहे त्या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव अंगणकर हे स्वतः संगीत प्रेमी असतात. बरोबर आहे. आमच्या मंडळाच्या माध्यमातून एक संगीत महोत्सव त्यामध्ये होतो. अच्छा. आणि त्या माध्यमातून तुमच्या गाण्याची इंटरेस्ट तेव्हापासून होतो. तर इंटरेस्ट म्हटला तर एखादं गाणं तर तुम्ही वारंवार गुणगुणत असता तर आमच्या रसिक श्रोत्यांना ते शब्द जर आपल्या गाण्यारूपाने किंवा 4-2 ओळी जर त्याच्यापर्यंत पोहोचल्या तर उत्तम होईल. बिलकुल बिलकुल चालेल चालेल तुमच्या इच्छेने. आणि आम्हाला ते आमच्या वारकऱ्यांना ऐकायला आवडेल. मुकेशचे गाणे होतो. अच्छा. म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये बघा आता पुन्हा तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये मुकेशच गाणे. हा, म्हणजे तुमचा जो ऑर्केस्ट्रा होता ज्यामध्ये बरेचदा हिंदी आणि मराठी गाणी गायल्या जातात है ना. म्हणजे ऑर्केस्ट्रा म्हटलं की ते हिंदी मराठी गाण्यांचा तो एक आत्माच असतो. पण हिंदी गाण्यांमध्ये मी विचारणारच होती तुम्हाला की तुम्ही जास्तीत जास्त कोणत्या गायकाला धरून गाणे गायचे? आवड माझी मोहम्मद रफी. आणि अजून माझा आवाज जो मॅच होतो मुकेशसाठी होतो. अच्छा. म्हणजे आपण नाव घेताना पण मोहम्मद रफी आणि मुकेश जे मोठे सिंगर्स आहेत, गायक आहेत. ज्यावेळेस हे क्षेत्र डेव्हलप होत होतं त्यावेळेस कोणताही कलाकार आवाज कोणत्याही गायकाशी मिळतो याच्याकडे जास्त तर मग इसकी आवाज रफी से मिलती है, इसकी आवाज किशोरदा से मिलती है. बरोबर आहे. कारण प्रत्यक्ष आपण जाऊन त्यांना भेटू शकत नाही तर तुमच्या आवाजांच्या माध्यमातून त्यांना भेटल्याचं समाधान चंद्रपूरकरांना होत असेल. वैयक्तिक आवड म्हणजे रफी साहेबांची होती. माझ्या आवाजाचं सूट होतं ते मुकेशचं आवड. अच्छा. तर मग निश्चितच एखादं मुकेशचं गाणं म्हणायला हरकत नाही. एक सुंदरसं गीत होऊ द्या. जब दिन ढल जाए सांझ की सुलहन बदन चुराए चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए दीप जलाए कहीं दूर जब दिन ढल जाए. अतिशय सुंदर. एका जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मुकेशचं गाणं पण खूप सुंदर निवडलं तुम्ही आहे ना. म्हणजे दीप जलाय हा शब्द होता आणि ते जे काही एकदा दीप प्रज्वलित झालं ते मला वाटते अखंड ज्योतीप्रमाणे आजही ती ज्योत तेवत आहे. बंडू बेटा म्हटलं तर 2 गाणं फेमस होणार आहे. कोणते? एक दिन बिक जाएगा माटी के मोह. हे असं अनाउन्समेंट झालं एक दिन बिक जाएगा माटी के मोह. तर मग तर लोक ओरडायचे. तर आज आमचे पण वारकरी मनातून उत्सुक आहे की ते गाणं पण आज बंडू देठेच्या मुखात ऐकायला आवडणार की नाही आपल्याला?
तर चला. नाही, आपण काही हरकत नाही, आमचे रसिक निश्चितच त्याला दाद देणारच. एक दिन दिख जाएगा माटी के तुम्ही पण कॉपरेट करा. जग में रह जाएंगे प्यारे तेरी बोल, दूल्हे होठों को देकर अपने गीत, कोई निशानी छोड़ फिर दुनिया से बोल, एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे फूल, ला 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 ला. अतिशय सुंदर आणि सुंदर. थोडा फरक पडतो, एकसाथ सुरू आहे. आणि तुम्ही तेवढं वय गाठलेलं आहे, तुमच्या व्हॉइस ऑफ मेलोडीने तेवढं वय गाठलं आहे. आणि म्हणूनच आज आपण इथे एकमेकांशी बोलायला या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांसमोर प्रकट व्हायला आलेलो आहोत. कारण वय हे अनुभव सांगत असतात, आहे ना. आणि तो दांडगा अनुभव आज आम्हाला मिळालेला आहे बंडू देठेजींच्या माध्यमातून. खूप खूप छान गाणं गायलेलं आहात तुम्ही. यानंतर माझा पुढचा प्रश्न, आपण हे सगळं काम करत असताना व्हॉइस ऑफ मेलोडीची स्थापना करावी असं तुम्हाला वाटलं. आणि तुम्ही बोलले की 1975ला, बरोबर आहे, या वर्षी ती स्थापना झालेली होती. पण हे सगळं करताना एवढं मोठा जेव्हा आपण एखादा भाग उभा करतो आहे, तर नेमकं प्रेरणास्थान तुम्हाला कोणाकडून मिळालेलं आहे? प्रेरणास्थान कोणाकडून मिळालं असं नाही, मित्र ज्याने होतो, आपण एक ऑर्केस्ट्रा करायचा, तीच प्रेरणा होती. मग नेमकं मित्रांची नावं काही सांगू शकाल की ज्या मित्रांनी तुम्हाला साथ दिली आणि आज साथ द्यायचा प्रश्नच होता. आपण सोबत राहायचं. त्या टीम मध्ये नेमकं कोण कोण होतं बंडूजींसोबत? दिलीप सदावर्ते, प्राध्यापक श्याम दोपटे, अच्छा, यशवंत मसादे, हे 4-5 लोक. अच्छा, म्हणजे एकंदर आपण 5 पांडवांसारखे 5 मित्र, ती टीम एकत्र आली आणि एक सुंदर व्हॉइस ऑफ मेलोडी जी चंद्रपूरला ओळख मिळेल. तर या चंद्रपूरच्याच धर्तीवर व्हॉइस ऑफ मेलोडीची ओळख होती की चंद्रपूरच्या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन या व्हॉइस ऑफ मेलोडीला ओळख होती काय? किंवा तसे तुमचे प्रयत्न राहिले का की बाहेर जाऊन त्यांची ओळख व्हावी? तर या संदर्भातलं आपलं काय मत आहे? आम्ही ज्यावेळेस कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली, म्हणजे पहिले 2 वर्ष असे स्ट्रगल करण्यात गेले सेट होण्यामध्ये. पुन्हा सेट झाल्यानंतर आम्ही चंद्रपूर ऑफिस ठेवत आहे आणि एक ऑफिस, त्यावेळेस चंद्रपूरला तेवढे कार्यक्रम व्हायचे नाही दिल्लीमध्ये, तर आम्ही एक ऑफिस नागपूरला ठेवत होतो. गांधी सागर लेकवी लॉज आहे, त्याच्या बाजूला लेकवी लॉज म्हणून आहे तिथे गांधी सागरच्या बाजूला, तिथे आमचं ऑफिस होतं. म्हणजे ऑफिस होतं म्हणजे मग नागपूर जिल्ह्यातही तुमचे कार्यक्रम चालायचे? आम्ही मध्य प्रदेशमध्ये जायचं त्यावेळेस. मध्य प्रदेश, एमपी मध्ये पण तुमचे, म्हणजे अतिशय सुंदर. ते केवळ महाराष्ट्राच्या भूमीवरच नाही, चंद्रपूरच्या भूमीवरच नाही, तर नागपूर आणि सोबत एमपी मध्ये पण आपलं कार्य चालायचं. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा. अरे वा, म्हणजे एक जाळं जसं पसरतच चाललेलं होतं आहे ना. आणि खूप चांगला हा भाग होता. तर या सगळ्या भागामध्ये यशाचं शिखर आपण गाठत गेलेले होते. तर मला वाटतं की कुठलंही काम करताना आपण समाजाशी जोडल्या जातो, बरोबर आहे. समाज म्हटला की एक वेगवेगळ्या स्वरूपातले वेगवेगळ्या भागातल्या व्यक्तींची पण ओळख आपली वाढत जाते. आणि समाजकारण, मग त्याच्यासोबतच राजकारण, राजकीय व्यक्तींचा पण आपला सहभाग वाढत जातो. तर या राजकीय प्रवासामध्ये पण जे नेते असतात त्यामधून एखादा आवडता नेता जो तुम्हाला मोटिवेट केलं असेल ज्यांनी तुम्हाला, तर एखाद्या राजकीय नेत्यांचं पण नाव आम्हाला ऐकायला फार आवडेल. तर कोण व्यक्ती सांगायला असेल, कोणत्या नेत्यांचं नाव तुम्ही घेऊ शकाल? राजकीय नेत्याची जवळपास सर्वांचीच ओळख आहे, पण मी नोकरी असल्यामुळे त्या पार्टीमध्ये इव्हॉल्व नव्हतो. नोकरी असल्यामुळे हो, म्हणजे सरकारी नोकर म्हटलं की राजकारणापासून आपल्याला दूर राहावं लागतं, बरोबर आहे. तर पण तरी सुद्धा आता तर आपण रिटायर झाले, तर एखादा आवडीचं नेता सांगायला हरकत नाही ना? नेता म्हणून नाही, पण अशा 2 व्यक्ती आहेत माझ्या डोळ्यासमोर. एक ॲडव्होकेट राम हस्तक आणि डॉक्टर गोपीनाथ नरकर, हे 2. आणि पॉलिटिकलमध्ये डॉक्टर राजेंद्र वैद्य आणि विनोद दत्तात्रय. विनोद दत्तात्रय त्यांचे मोठे भाऊ होते अरविंद दत्तात्रय, ते माझ्या ऑफिसात होते सुरुवातीपासून. अच्छा,
म्हणजे ते माझ्यापेक्षा सिनियर होते. बढिया. म्हणजे राजकीय व्यक्ती जरी असली तरी तिला पण छंद असतो, तिला पण आवड असू शकते आणि ती व्यक्ती पण तुमच्या प्रवासात येत गेली. अतिशय सुंदर एक वेगवेगळे अनुभव आपल्याला त्या माध्यमातून येत गेले.